दाखवलेत आणि ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. यस, आम्ही चॅम्पियन आहोत. ग्रँड फिनाले मॅच हा संघ खेळतोय. तर आयोजक कमिटी, मी विनंती करतोय की नंबर 3 ची ट्रॉफी आपण पांडू संघाला द्यावी. विनंती करतोय प्रभाकर भाऊना आणि मनोहर भाऊना, जसा सुकलाय चहा मागवा, बाकी काही नको. नाही, चहा येऊ द्या. आपल्याला किती पंढरपुरी विठ्ठल पुरी काय असेल तो चहा मागवा, पण मागवा. अमृत तुल्य मागवा, पण मागवा. दहिसर गावदेवी दहिसर क्रीडा मंडळ 3 नंबरची ट्रॉफी आपण द्यावी पाणजो टीमला. मनोहर पाटील साहेब, यस मॅच ऑन. या पांडू संघ वर या. पहिला चेंडू ऑफ साईडला कट करतोय. डी झोन एका धावेनं अकाउंट ओपन होते या ठिकाणी मालवणी टीमचं. बघा, काल धावा डिफेन्स झाले होते, आज तुषार धावा डिफेन्स होत नाही. आज धावा चेस होत आहेत. आज धावा डिफेन्स होत नाही तर आज धावा चेस होत आहेत. मात्र अंतिम सामना आपण बऱ्याचदा पाहिलाय, जो संघ टॉस जिंकतो तो बॅटिंग घेतोय. आणि खरोखरच बघा, मी मालवणी संघाचं कौतुक करेल, कारण बघा मॅच अगदी क्रुशल मुवमेंटची ती मॅच, क्रुशल कंडिशन मध्ये 5 वर्षाचा मालवणी ती मॅच झाली होती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्लेसमेंट सिंगल. सराव करा राजन नाईक, थोडासा वेळ द्या प्रॅक्टिसला, आमच्याकडून तुम्हाला विनंती असेल. धावा झाल्यात त्या 2. समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून जातो. एकदा पुणे डबलचा कॉल. डेंजर झोन मध्ये थ्रो येत नाही व्यवस्थित. अन्यथा धर्मेंद्र कोळी थोडस धोकादायक क्षेत्रामध्ये धावत होते नॉन स्ट्राईक एंडला. अभिनंदन पांडू स्पोर्ट्स, पांडू मास्टर्स. पुन्हा एकदा क्रमांक 3 ची ट्रॉफी हा संघ उचलतोय. मिसफील्ड झालंय. एक धाव इथे पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नवघर संघ आज भरपूर आनंदाचं वातावरण आहे बघा. अंतिम फेरीमध्ये आज संघ खेळतोय आणि त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण काय, कारण आज नवघरच्या गावामध्ये देखील जल्लोष आहे. नक्कीच, कारण 5 वर्षात आपल्यामध्ये खेळत असताना 5 वर्षात हा संघ पहिल्यांदा फायनल मध्ये येतोय. ही प्रतीक्षा बघा, काही घटना घडत आहेत बघा. सगळ्याच वेळा चॅम्पियन बनता येत नाही प्रत्येक संघाला, कारण पांडू संघाचा आपण तो इतिहास पाहिला. 19 वर्षानंतर पांडू संघ, 19 वर्षानंतर पांडू संघ चॅम्पियन बनला होता नारंगीच्या मैदानावर. ही प्रतीक्षा आहे. फुलटॉस ऑफ साईडला चांगला फटका आहे. धनराज आहे त्या ठिकाणी. ओ, लक्ष नव्हतं हरेश्वर पाटलांचं. इथे पुन्हा एकदा विकेट मिळू शकली असती. लक्ष देणं गरजेचं आहे. थोडस दुर्लक्ष झालं होतं हरेश्वर पाटील यांचं, आणि तिथे चेंडू हातामध्ये मिळाला असता महेशच्या, तर इथे मात्र परतावा लागला असता हरेश्वर पाटलांना. धावा झालेत 7. त्याच्यामुळे प्रतीक्षा करणं खूप गरजेचं आहे. बघा, मी म्हटलं ना की अनेक वर्ष, आज अनेक अधिराज्य गाजवत आहेत संपूर्ण मालिकेमध्ये. अनेक संघ आहेत. आपली कडा चढून अगदी एसटीच्या बाजूने चेंडू निघून जातोय. त्याच्यामध्ये मी मालवणी संघाचं नाव घेईल. आदिकिल संघ मालिका विजेता संघ आहे. घोडबंदर आहे, राई आहे, वाघबीळ आहे मालिका विजेते संघ. नारंगी संघ आहे मालिका विजेते संघ. म्हणजेच जास्त प्रतीक्षा करण्यासाठी लागली नाहीये या संघाला. मात्र आज कुठेतरी नौके संघ पुढे येत आहेत, खरोखरच तो आनंदाचा क्षण असतो. खास करून 40 प्लस क्रिकेट आज 23 संघ एकत्र खेळत आहेत. मात्र 23 संघ एकत्र खेळत असताना ती एक प्रेमाची भावना असते. आज एक कुठला तरी नवीन संघ आज पुढे आलाय, ही ती प्रेमाची भावना असते. वेलकम. या ठिकाणी आगमन झालंय सन्माननीय आदरणीय सौरभजी घोसाळकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उमेदवार आहेत या ठिकाणी सन्माननीय सौरभजी घोसाळकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समित किशोरजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार, वेलकम सौरभ घोसाळकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत.
या मुख्य मंचावर. तसेच किशोरजी म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या 8. यावेळेस हा चौकार समोरच्या दिशेनं. माजी कर्णधार आणि आमचे मित्र किशोरजी म्हात्रे यांचा आगमन होत आहे या स्टेजवरती. कालपासून वाट बघतोय, काल तर प्रचार फेरीत होते, आजही या ठिकाणी आले त्याबद्दल खरोखर मनापासून आभार. माजी कर्णधार आणि आमचे मित्र किशोरजी म्हात्रे, आमचे स्नेहित, धन्यवाद तुमचं, मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच किशोर भाऊ, धन्यवाद. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने वळूया. हितेश पुढे येऊन चेंडूला ऑन साइडला खेळलाय, हवेत खेळला गेलाय. प्रयत्न केला होता धनराजनं झेलच्या काळी पोहोचण्यासाठी, पुन्हा एकदा माघार घेतली की नाही. चेंडू थोडस आवाक्याच्या बाहेर आहे. त्या ठिकाणी देखील या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावा संख्या झाली ती 14. किशोरजी म्हात्रे साहेब खरोखर एक रिलेशन आहे त्यांचं आज, आणि रिलेशन चांगलं मेंटेन केलं. 40+ क्रिकेटच्या 23 संघांसोबत आज ते नक्कीच 40+ क्रिकेट खेळत नाहीयेत, मात्र 40+ क्रिकेटच्या मॅचेस ते नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट बघतायत, यात काही शंका नाहीये. आई श्रीदेवी भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स टीमचे माजी कॅप्टन देखील होते किशोरजी म्हात्रे साहेब, आज आपल्या मुख्य मंचावर आहेत सन्मानित. त्यांच्या सोबत सौरभजी घोसाळकर साहेब देखील या ठिकाणी मुख्य मंचावर. डाऊन द लेग +1, बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील 2. धावा संख्या झाली 16. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ग्रँड फिनाले मॅच. या मैदानावर प्रथमच नवघर संघ फायनल मॅच खेळतोय मित्रांनो. एका साइडला मालवणी संघ, यावेळेस ऑन साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला जातो. एकदा तर वेगाने पुढे डबलचा कॉल, तालमेल चुकलाय, इथे परतावा लागेल. धर्मेंद्र कोळी या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. पहिली विकेट डाऊन, पहिला धक्का मालवणी टीमला. मिस्टर धर्मेंद्र कोळी परतीच्या मार्गे आउट. आगरी कोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा. बघा इथे जर इतकं निश्चित म्हणू शकतोय की या सीझनचा एक नवा चॅम्पियन संघाची मिळू शकतो. जरा पाणी उपलब्ध करा आयोजकांना विनंती करतोय. खेळाडू कक्षामध्ये पाणी उपलब्ध करा. खेळाडू कक्षामध्ये धाबा 17 झालेत. रवी पाटील, बाबूबाई ज्या नावानं ओळख आहे संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, टीम कॅप्टन मालवणी, कॅप्टन कुळ म्हणून देखील त्यांची एक ओळख आहे. नॉन स्ट्राइक एंडवर न्यू बॅटर. धावसंख्या 17 आहे फलकावर. फुलटॉस आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत. गणेश पाटील झेलच्या खाली, त्यांनी पकडलाय झेल, संपलाय खेळ. धर्मेंद्र कोळी यांच्या पाठोपाठ हरेश्वर पाटील देखील बाद, आउट. प्रमोद कोळी मॅच विनिंग पारी. सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्यानं पांडू टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग केली होती. आणि नेहमीच पांडू संघ ज्या ज्या वेळेस पराभव झालाय पांडू संघाचा, त्या त्यावेळेस खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण पांडू टीमसाठी नेहमीच कळीचा मुद्दा ठरलाय. आज देखील खराब क्षेत्ररक्षणामुळे नक्कीच पांडू संघ इथून सेमीफायनल मधून बाहेर फेकला गेला, इतकंच म्हणणार. एक धाव इथे मिळणार. त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 18 धावा फलकावर. संध्याकाळची वेळ, कालच्या वेळेचा आपण विचार केला तर आपण याच वेळेमध्ये मॅच पाहिली होती नवघर वर्सेस नारंगी, आणि टार्गेट दिलं होतं तब्बल 24 चेंडू 24 धावा नारंगी टीम न, आणि जवळपास त्या 24 धावा पूर्ण केल्या होत्या नवघर टीमनं. खास करून बाळाच्या बॅटमधून आलेला तो षटकार त्या 24 धावेसाठी खूप खास करून महत्वपूर्ण ठरला होता. कारण बघा फक्त
18 चेंडूमध्ये फलकावर 12 धावा होत्या नवगड टीमच्या. तिथून शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धावा नवगड टीमला बनवायच्या होत्या 6 चेंडूमध्ये. आणि त्या 12 धावा बाळा याचा आवर्जून उल्लेख करेल, तो षटकार. आणि तिथून मात्र मॅचला आला टर्न, तो मोमेंटम शिफ्ट झाला अगदी नारंगी टीमच्या वर आणि तिथून नवगड संघ जिंकला. धावा 18 विकास येतोय. मॅच विनिंग गोलंदाजी केली होती विकासनं पहिल्या मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. पहिली मॅच एक्सर बी वर्सेस नवगड. विकासला कोण विसरणार. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज एक्सर बी टीमला होती. विकासच्या हातामध्ये चेंडू होता. विकासनं फक्त 6 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेट देखील घेतल्या. आणि शिल्पकार ठरला होता विजयाचा पहिल्या मॅचचा विकास. आणि तोच गोलंदाज आपण पाहतोय. जागा बनवली, ऑफ स्टीमच्या बाहेर खेळण्यासाठी आले होते. चांगला फटका आहे विथ द टो, मी म्हणेन आज स्टोक खेळ आहे. एक धाव नक्कीच मिळणार. आज खरोखर अप्रतिम खेळी आहे या ठिकाणी प्रमोद कोळी यांची. तंत्रशुद्ध खेळी. आणि प्रमोद कोळी म्हटलं तर एक स्फोटक खेळाडू आहे. मात्र या ठिकाणी खरोखरच मॅच घेऊन जाणं आणि मॅच जिंकून देणं हा देखील भरपूर मोठा फरक आहे आणि ते प्रमोदनं करून दाखवलंय. शॉट बॉल होता, ऑफ साईडला फटका बसलाय. राजेश यावेळेस खूप चांगला झेल टिपला राजेशनं. प्रमोद कोळी या ठिकाणी बाद. महत्वपूर्ण विकेट, प्राइसलेस विकेट प्राप्त करतोय विकास. हा मोठा धक्का मालवणी टीमला. जे आर ची बॅट यूज करतोय जे आर थॉमस. ज्यूड रॉड्रिक्स बॅट तुम्ही पाहू शकाल प्रमोद कोळी यांची. कंदरपड्याच्या अगदी त्या नाक्यावर ते शॉप आहे क्रिकेटचं, जे आर स्पोर्ट्स. धाव संख्या 20 आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलन येतोय, मिलन कोळी व अनगताई जयेश पाटील. डॉक्टरेट PhD IT क्षेत्रामध्ये मिळवलेले आहे त्यांनी. आणि त्यांचं पुन्हा एकदा मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी नक्कीच हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचं अभिनंदन देखील करतोय. आज त्या प्राध्यापक आहेत आणि मला वाटते CA च्या प्राध्यापक आहेत आपण. IT चे प्राध्यापक आहेत. वसईला वर्तक कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक आहेत IT च्या. आणि नक्कीच आज खऱ्या अर्थानं खूप मोठं काम ताईने केलंय आपल्या समाजासाठी आणि अभिमानास्पद आपल्यासाठी गोष्ट आहे. ताईंचा सन्मान नक्कीच आपण या ठिकाणी करणार आहोत मॅच संपल्यानंतर. वळूया मित्रांनो या अंतिम फेरीच्या दिशेनं. ज्या टार्गेट पर्यंत मालवणी टीमला पोहोचायचं होतं, 24 मध्ये आम्हाला 30 बनवायचे आहेत, त्या टार्गेट पर्यंत मालवणी संघ पोहोचलाय. मात्र एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, कारण 30 धावा या जवळजवळ नवगड संघानं चेस देखील केले. 40 धावा देखील चेस केलेत नवगड संघानं. त्याच्यामुळे मॅच कशी होणार बघा. तब्बल 5 वर्षानंतर प्रथमच नवगड संघ ग्रँड फिनाले मॅच खेळतोय. नंबर 3 च्या ट्रॉफीज नवगड संघानं अनेक वेळा उचललेत. मात्र चॅम्पियन बनण्याचं स्वप्न 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मात्र हे स्वप्न पाहिले नवगड संघानं. त्याच्यामुळे नवगड संघ चॅम्पियन बनणार की आतापर्यंत या मैदानावर सर्वाधिक विजेतेपद ज्या टीमने उचलले आहेत तो संघ म्हणजे मालवणी संघ इथे चॅम्पियन बनणार. कशा प्रकारे घडामोडी घडतील, टार्गेट सेट केला आहे समोर मालवणी टीमनं. ते 32 धावांचं नवगड टीमच्या. ज्यावेळेस नवगड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येणार आहे त्यावेळेस कमेंट्री बॉक्स मध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतो कॉम बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक संकेतजी पाटील यांना. थँक्यू भारत. मान्यवर कक्षामध्ये असलेली जी किलबिल आहे त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अतिशय सुंदर सामने सुरू आहेत. मागच्या 2 दिवसापासून या मैदानावर एक वेगळं वातावरण आहे. सध्या जी काही धामधूम सुरू आहे आपलं देखील सगळं लक्ष त्या निवडणुकांकडे लागलंय. मात्र यंदाची निवडणूक खास असणार आहे.
त्यामुळे सर्वांनी अगदी समरसून काम करा, हाच प्रेमाचा सल्ला. 32 धावांचं लक्ष आहे, आडवा मारायचा होता. अपील केलंय, मात्र गोलंदाजी काही अपील नाहीये. अगदी एक माणूस अपील करत होता की कदाचित त्या अपिलामागे एक गोष्ट असेल, चहा द्या चहा द्या असं काहीतरी होतं. अपील फेटाळून लावले. चांगला अपील, मात्र कौतुक आहे हरेश दादा. मात्र गोलंदाजा कोणताही सपोर्ट नव्हता तिकडे. एक चेंडू संपलाय. 32 लक्ष आहे, 24 चेंडू मध्ये एक बॉल डॉट आलाय. फायनल मॅच. शॉट आहे, शॉट आहे, शॉट आहे. दॅट्स अ पॉवर ऑफ राजेश पाटील. षटकार. मालवणी टीम साठी ही धोक्याची घंटा. अगदी हा षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये आलाय. सुपर पॉवर राजेश पाटील. षटकार आलाय. ज्ञानेश्वर कोळीवारी आक्रमण आपण बघतोय. 32 धावांची गरज आहे. 2 ते 3 मोठे फटके पाहिजे टीम नवगरला. त्यातला एक मोठा फटका आलाय. ही फटकेबाजी मान्यवरांच्या माहितीसाठी काल पूर्ण दिवसभरात फक्त 4 षटकार बसलेत आणि आजही दिवसभरात फक्त 4च षटकार. टॅप केलं ऑन साइडला. किती धावा इथे मिळतील? चित्तरंजन कॉल देतील का? मात्र कॉल महत्वपूर्ण असणार आहेत. इथे विकेट देऊन चालणार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला मालवणीचं क्षेत्ररक्षण अफलातून असतंच, कारण त्यांचे सगळे क्षेत्ररक्षक जर बघितला तर भरपूर चपळ आहेत. त्यामुळे निश्चितच त्यांच्या विरुद्ध 2 धावा काढणं थोडस कठीण आहे. 7 धावा पूर्ण झालेत. चित्तरंजन अजून एक क्लास खेळाडू. हलक्या चेंडूवर बॉलर बॅक ड्राईव्ह आहे. कदाचित तिथे धोका निर्माण होऊ शकणार आहे. येस झालाय. गरज नव्हती या धावसंख्येची, मात्र तरी सुद्धा चान्स घेतला. मात्र अगदी आपण बघतोय हा चुकीचा कॉल आणि आपल्याच या कॉल मध्ये अडकले चित्तरंजन. पहिली विकेट आली आहे. सगळं काही योग्य सुरू होत असताना ही विकेट. मात्र ही विकेट मालवणीला एक वेगळी ऊर्जा घेऊन जाणार आहे, कारण त्यांना हवा होता ब्रेक थ्रू, जो मिळालाय. कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये, कुठल्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये एखादा मोमेंटम ज्या वेळेला सुरू असतो त्यावेळेला कुठेतरी तो मोमेंटम ब्रेक करायचा नसतो. ही एकूणच नियती सांगते आपल्याला. मात्र इथे कधी कधी मानवी चुका, ह्युमन एरर ज्याला आपण म्हणतो, ते ह्युमन एरर येतात आणि त्या ह्युमन एररनेच हे काम केलंय. विकेट आली आहे रनआउटच्या रूपानं. पहिला धक्का टीम नवगरला. धावसंख्या 7 गडी बाद 1. 32चं टार्गेट आहे. 25 अजूनही धावांची गरज आहे. नवीन बॅटर नॉन साइड एंडला कुमार पाटील. यावेळेला अगदी स्क्वेअर लेगला फटका आपण बघतोय. या क्षेत्ररक्षण झालंय, मात्र धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. हा जवळजवळ 2 धावांचा फटका होता, मात्र आपण बघतोय 1च धाव मिळेल. एक वेगळा नियम आहे या मैदानामध्ये, त्यामुळे 1च धाव. धावसंख्या 8 झाली आहे. सरासरीचा जर विचार केला तुषार, तर निश्चितच सरासरी 8ची आहे आणि ती 8ची सरासरी गाठली आहे नवगड टीमनं या पहिल्याच ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. निलेश यांचं क्षेत्ररक्षण थोडस बदललंय. डीप स्क्वेअर लेग म्हणून त्यांना डीप मिड विकेटला आणलंय. ओ अगदी रुबी कट, अगदी रुबी कट लागले बॅटची आतली कडा आणि एकूणच आपण बघतोय 1 धाव पूर्ण होतीये. इथे पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 9, म्हणजे 1 धाव जास्त काढली आहे नवगड टीमनं. म्हणजेच काय, तर त्यांची जे होप्स आहेत ना ते आता वाढलेत, कारण येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 23 धावा. मजा येणार आहे या मॅचला. मात्र आगरी कोळी समाजाचं हे क्रिकेट भरभरून प्रेम मिळतं. बरेच जण म्हणतात की आगरी कोळी समाजाच्या इतक्या स्पर्धा वर्षाकाठी का होतात? कारण आहे, जशी गावं जोडत जातील तस तशा स्पर्धा वाढतील. आणि ती याच गोष्टीसाठी, कारण आपला समाज टिकला पाहिजे, आपल्या समाजाच्या एकीकरणासाठी काम केलं गेलं पाहिजे. आणि सध्या जी परिस्थिती आहे, मुंबई असो, ठाणे असो, पालघर, वसई, विरारचा पट्टा आहे, सध्या परिस्थिती अशी आहे की इतर लोक येतात, त्यांच्या वसाहती वसवतात आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की त्यांची संख्या वाढते. अगदी आपण बघतो नगरसेवकांची सदस्य संख्या असो, विधान भवनात त्यांची उपस्थिती असो, या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे
इकडचा स्थानिक भूमिपुत्र हद्दपार करायचा, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याला उत्तर द्यायचं असेल तर आपली संघटना ही जीवित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. ओ बॅकफुटला खेळलेत अगदी, आपण बघतोय बॅटच्या दांडाला चेंडू लागून आलाय. एक धाव इथे येते. मिलन आपण बघतोय अगदी डीप मिडविकेट वरून पुन्हा एकदा डीप मिडविकेटला डावकऱ्या बॅटर साठी आलेत, कारण एखादा चेंडू हवेत राहिला तर झेल पकडू शकतो. ही कमिटमेंट आहे. जबरदस्त खेळाडू. धाव संख्या झाली एक्झॅक्टली 10. 22 ची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय मिलन वैतीचा. कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आणि जशी भारतने माहिती दिली की यंदाच्या हंगामात या स्पर्धेदरम्यान निश्चितच नवा विजेता मिळणार आहे. ही चांगली गोष्ट आहे आपल्या आगरी कोळी क्रिकेट साठी. यंदाच्या हंगामातली 7वी स्पर्धा श्री गावदेवी दहिसर मास्टर यांच्या माध्यमातून मिलन वैती पुन्हा एकदा राजेश यांच्यासाठी. ऑन साइड ला एक कडक फटका आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. ओ रुपेश कोळी थोडस फंबल झालंय. या 2 धावा कंप्लीट. अगदी सकाळपासून जर विचार केला तर रुपेशच्या जवळ आलेला हा मला वाटतं इथे काय चाललंय लक्ष आहे किंवा नाही, मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होत आहेत, ते म्हणजे कुमार पाटील. मग अशा पद्धतीने विकेट सॅक्रिफाईस केली जाऊ शकते, कारण नवीन बॅटरला संधी मिळेल. कारण सध्या गरज आहे थोडस वेगवान खेळण्याची आणि त्यासाठी वेग जर वाढवायचा असेल तर फ्रेश लेग्स ची गरज असते. तर आपल्या एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं काम देखील अधोरेखित होत आहे. आज फक्त क्रिकेटच नाही तर अनेक माध्यमांच्या द्वारे आपल्या या आगरी कोळी बांधवांना सातत्याने मदत केली जाते. मग त्यांची मेडिकल हेल्प असो, त्यानंतर इतर काही अशा गोष्टी असो, त्या सर्वांना मदत केली जाते. वर्षागणिक आपले इतरही सामाजिक कार्यक्रम असतात, ते देखील अधोरेखित केले पाहिजे. आमचे भारतजी राऊत अधिकृत समालोचक आहेत, ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करत असतात. गरज आहे, काळाची गरज आहे. हितेश पाटील मल्हार स्पोर्ट्सचे ओनर, नवगरचा एक अतिशय चांगला खेळाडू. इज ऑन स्ट्राईक नाव. लाफ्ट केलाय चेंडू, अगदी पिचिंग जर बघितली तर खोल गतीची होती. दुसऱ्या धावेसाठी हो ना गरज नव्हती. एकच धाव आहे. प्रमोद कोळीच्या हातात चेंडू आहे. ही चूक का केली तुम्ही? आणि ही सगळ्यात मोठी चूक. आम्ही नेहमी म्हणतो की जो चुका करणार तो पराभूत होणार, आणि इथे आतापर्यंत मागच्या 2 चेंडूवर झाले 2 चुका नाही, मी तर म्हणेन खिळे आहेत आणि ते खिळे पोहोचणार आहेत. राजेश पाटील यांनी षटकार ठोकला होता. प्लॅनिंग करायला पाहिजे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये वेळ कमी असतो, मात्र या कमी वेळेमध्ये योग्य डिसिजन, योग्य प्लॅन करणं गरजेचं आहे. ते प्लॅन चुकते नवगड टीमचा आणि त्याचा पूर्ण फायदा टीम मालवणी उचलते. वेल डन प्रमोद कोळी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रेझेन्स ऑफ माइंड देखील तितकंच दाखवलंय. वेल बोल्ड. या षटकात आतापर्यंत बघितलं तर धावा जास्त नाहीयेत, 4च धावा आतापर्यंत आलेत. वेल बोल्ड मिलिंद वैती. धाव संख्या 13. ऑन साइड लॉफ्ट केलाय चेंडू. पुन्हा एकदा आपण बघतोय रुपेश कोळे तिथे थ्रो येतोय, थोडासा जास्त वर होता, मात्र एकच धाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता धनराज आहे स्ट्राईक एंडला. धाव संख्या 14 झाली आहे, म्हणजे अजूनही 18 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 18 धावा. वाटलं तर कठीण, वाटलं तर सोपं. हा चेंडू अवांतर हाताळलाय. आता 17ची गरज आहे. काय प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांनी देखील भरपूर प्रेम दिलंय आमच्या या स्पर्धेला. त्यांचं श्री गावदेवी दहिसर मास्टरच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती.
फुलटाच बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल कोण पकडणार? मिलन माहिती हो, हा झेल सुटलाय, हा झेल सुटलाय. आणि या 2 धावा, 2 उपयुक्त धावा. काय क्रेज आहे, काय क्रेज आहे आगरी कोळी मास्टर क्रिकेटची. आमच्या अनेक मान्यवरांना देखील माहित असेल की या प्रकारच्या क्रिकेटमध्ये पैसा इन्व्हॉल्व नाहीये, मात्र सगळ्यात मोठी गोष्ट इन्व्हॉल्व आहे ती म्हणजे निश्चितच प्रतिष्ठा. ट्रॉफी कोण उंचावतंय, कोणत्या गावात मोठी ट्रॉफी जाणार, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. धावसंख्या झाले 17, करायचे आहेत अजूनही 15 धावा आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. मॅच जवळ येते नवघरच्या, मात्र इथे इथे आता कुठल्याही प्रकारची चूक चालणार नाहीये मालवणीकडून देखील आणि एकूणच नवघर संघाकडून देखील. बेस्ट ऑफ लक देऊया. आमचे सगळे प्रेक्षक इथे बसलेले आहेत, मान्यवर आहे. एकदा निश्चितच मी विनंती करेन, जर मॅच आवडली असेल, स्पर्धा आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद. धर्मेंद्र कोळी गोलंदाजी मार्कर, 12 मध्ये करायचे 15. हितेश पाटील ज्याला प्रेमाने हिरो म्हटलं जातं, तो स्ट्राइक एंडला. ओ एवढा स्टीअर केलाय, चांगला फटका आहे. 1 धाव इथे मिळणार आहे. गुड क्रिकेट. एक धाव इम्पॉर्टंट आहे. मध्ये फक्त एक मोठा फटका किंवा एक चौकार देखील चालणार आहे, मात्र इथे अगदी डोक्याने देखील क्रिकेट खेळावं लागणार आहे. मजा येणार आहे मॅचला. एन्जॉय करूया ही मॅच. 11 मध्ये करायचे 14 धावा. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, वाईटचा इशारा येतोय. या प्रकारचे चेंडू नक्कीच तुमचं मानसिक खच्चीकरण करणारे ठरतील. दबाव बघा आहे आणि या दबावामध्ये निश्चितच आपण बघतोय अनेकांचा अगदी घसा देखील सुकतो, अगदी घसा सुकतो, कारण पाण्याची किती गरज आहे. आणि नक्कीच कौतुक करीन मी दहिसर मास्टरचं, कारण अगदी शहरापासून थोडस दूरवर असलेले मैदान आपल्याला पाहायला मिळतं, पण पाण्याची व्यवस्था अतिशय चांगली राहिली आहे. आणि आमचे भारत नेहमीच सांगतात की पाण्याबरोबर मेसेज जातो. धावसंख्या 19 झाले. शॉर्ट बॉल आहे, अजून एक धाव. अगदी बॅटची टॉप एज आणि चेंडू फाईन लेगला डी झोन मध्ये. एक धाव अजूनही. दहा चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 12 धावांची गरज आहे. चेंडू द्या, अजून चेंडू द्या प्लीज मनीष, प्लीज. क्या बात आहे. दहिसर संघाचा सीए माणूस अगदी चेंडूंची व्यवस्था करतोय. आपल्या समाजातील अजून एक चांगलं व्यक्तिमत्व मनीष पाटील सीए आहेत, तसेच करण मनीष भोईर आहेत सॉरी, आणि आमचे मित्र करण ऍडव्होकेट आहेत आणि ते स्वतः क्रिकेट देखील खेळत आहेत. बघा हे प्रेम आहे. दॅट्स अ गुड शॉट. मात्र एकच अतिशय चांगला फटका आहे, मात्र लईत आलेत. हितेश पाटील आता लईत आलेत. अगदी चेंडू बॅट वर घेत आहेत, चेंडू मिडल करतायत, ही चांगली गोष्ट आहे टीम नवघर संघासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. करायचे आहेत आता विजयासाठी अजूनही 11 धावा. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 9. नवघर जिंकणार की टीम मालवणी जिंकणार? चेंडू सगळे अप्रतिमच असतात, कारण आपण बघतोय टेनिसचे हेवी ड्युटीचे चेंडू आपण वापरतो. लगा तो सिक्सच आहे असं म्हणतात, मात्र मैदान त्याला अपवाद आहे. इथे षटकार नाही, पण निश्चितच आपण बघतोय या डी झोन मध्ये किंवा अगदी ग्राउंड शॉट तुम्ही खेळू शकता. इथे शक्तीपेक्षा युक्तीला भरपूर महत्व आहे या मैदानामध्ये. स्पेशली 3 to go. 9 चेंडू 11ची गरज आहे.
यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे नाही सोडणार. रुपेश कोळी आहे तिथे, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन मालवणी टीम. हा मोठा फटका खेळण्याचा मोह नाही आवरता आला आणि इथे विकेट आली आहे. विकेट आली आहे अगदी मोक्याच्या क्षणी टीम मालवणीला विकेट मिळाली आहे. हा मोठा ब्रेक थ्रू. इथून ही मॅच बदलणार का हा देखील आता प्रश्न संभवतोय. म्हणूनच ही मॅच रंगली आहे. पाहत राहा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 7वी स्पर्धा. आयोजक श्री गावदेवी दहिसर मास्टर्स. मात्र आज अनेक मास्टरची आम्हाला आठवण येते. अगदी दहिसर मास्टर म्हटलं की निश्चितच सगळ्यात जुना संघ मास्टर क्रिकेट खेळणारा, त्यामुळे त्या सर्वांच्या आठवणी आहेत आणि सर्वांच्या शुभेच्छा देखील येत आहेत. कोण विजेता होणार, कोण विजेता होणार. मात्र नवीन बॅटर देखील त्याच ताकदीचा आहे. नाव आहे बाळा, उमेश प्रेमाने बाळा म्हटलं जातं. ताकद जबरदस्त आहे. मात्र इथे इम्पॉर्टंट विकेट आल्यानंतर धर्मेंद्र कोळी वेगळा ठरतो. हे बऱ्याचदा आम्ही पाहिलंय. त्यामुळे गोलंदाज आणि बॅटर मधलं हे बॅटल आता रंगलंय. हो दॅट्स अ गुड बॉल. मात्र तितका स्टायलिश फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट चिल्लूला ट्रॅव्हल केलंय. इथे दुसऱ्या धावेसाठी होणा सुरू केली आहे. मात्र एकच धाव मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. इथे भरपूर इम्पॉर्टंट कॉल होता, तो कॉल दिलाय धनराजनं. गरज नाहीये इथे दुसऱ्या धावेची. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. आज जे दिवसभरात घडत नाहीये रुपेश कोळीसाठी ते आता अंतिम सामन्यात घडताना दिसतंय. सात चेंडू 10 धावांची अजूनही गरज आहे. या चेंडूवर बरंच काही अवलंबून असणार आहे दोन्ही टीमसाठी. इथे डॉट आला तर मालवणी संघाचं पारडं जड होईल. इथे 2 धावा आल्या तर मॅच 50-50. इथे जर चौकार आला तर नवघरचं पारडं जड. शॉर्ट बॉल आहे. व्हॉट द डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग. धर्मेंद्र कोहलीने कमबॅक केलंय, अगदी कमबॅक केलंय. फक्त 5 धावा या षटकामध्ये आणि आता शेवटची ओव्हर, लास्ट ओव्हर मध्ये पाहिजे तब्बल 10 धावा विजयासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला नियम काय सांगतो, विकेटचा आधार जर बघितला तर मालवणी टीमचे 4 गडी बाद झालेत, नवगड टीमचे 4 गडी बाद झालेत. टॉस कोणी जिंकलाय, बाबूबाईनं. त्यामुळे ऍडव्हान्टेज मध्ये सध्या मालवणी आहे. त्यामुळे या 10 धावा 6 चेंडू मध्ये टीम नवघरला कराव्याच लागतील. काल 12 धावा होत्या, हीच ती वेळ होती. आज दिवस वेगळा आहे आणि हीच जोडी आहे. 6 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्कवर आलात शिवा भंडारी, संजय भंडारी. शिवा आज दिवसभरात जर बघितलं तर निश्चितच संजय भंडारी यांना थोडासा मार पडलाय. मात्र तरी देखील त्याच्यावरचा जो विश्वास आहे ना तो कायम आहे. आणि बाबूबाईला माहिती आहे आपला मॅजिक माणूस काम करणार. बघूया काय करते. 6 चेंडू 10चं गणित आहे. फायनल मॅच नवघर की मालवणी. या उंच ट्रॉफीवर हात कोणाचे. क्लीन बोर्ड, अगदी 2 पायांच्या मधून दांडी गुल, दांडी गुल. ही आहे मॅजिक. मॅजिक बॉल होता आणि तो डिलिव्हर केलाय. शुभ बॉलिंग, मोठा झटका. विकेट सांभाळणं किती गरजेचं होतं. हिरोचं टीम जास्त एक्साइट होणं, भरपूर इम्पॉर्टंट असतात मॅच मध्ये तुमचं राहणं. मात्र धावा कशा होणार जर तुम्ही विकेटवर राहणारच नाही तर धावा कशा होणार. मात्र इथे शिवा भंडारी आतापर्यंत या संपूर्ण मालिकेत जर बघितलं तर मनाजोगी गोलंदाजी होत नव्हती. मात्र या फायनल मॅच मध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची जबरदस्त वेळ त्यांनी आणलाय आणि पहिल्या चेंडूवर मोठा काढा काढलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश. अजून आशा आहेत 5 चेंडू मध्ये करायच्या 10 धावा. क्लीन बोल्ड, लागोपाठ 2 धक्के. मालवणीचा हा मॅजिकल बॉलर काम करतोय. आता 4 चेंडू आणि 10 धावा.
ग्रीन बॉल लगभग 2 धक्के या मॅच मध्ये फरक स्पष्ट केलाय. वेल बोल शिवा भंडारी. आता नवघर टीमचा विकास मैदानाच्या आतमध्ये. नवघर संघाला जर विजयाचा विकास पाहायचा असेल तर विकास येणं गरजेचं होतं. तर विकास आता मैदानाच्या आतमध्ये. मात्र शिवा भंडारी ऑन हॅट्रिक. मान्यवरांच्या नजरा सुद्धा या मॅच वर लागलेत. प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा या मॅच वर लागले. 4 चेंडू 10 धावा. विकास ऑन स्ट्राईक. शिवा ऑन हॅट्रिक. वेल बोल 3 डॉट. क्या बात आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. व्हॉट अ बॉलिंग. आता 3 मध्ये 10. पुन्हा एकदा रॉंग वन. आता लेग ब्रेक करत नाहीये. त्यांनी पहिल्या दिवसभरात जेवढे लेग ब्रेक केले त्याच्यावर धावा पडलेत. आता सगळे चेंडू रॉंग वन. काय गोलंदाजी आहे. आता 2 चेंडू 10. 2 मोठे फटके मारावेच लागतील. डॉट बॉल. हे षटक निर्धाव येणार का. अफलातून गोलंदाजी शिवा भंडारी. वा वा वा. एकूणच या सामन्याचा निकाल स्पष्ट आहे. टीम मालवणी. डॉट बॉल येतोय. विकेट आली. फायनलच्या मॅच मध्ये निर्धाव षटक हाताळलंय. वा. टाळ्या झाल्याच पाहिजेत. सुपर बॉलिंग. टीम मालवणीनं अंतिम विजेतेपद पटकावलंय. या एकूणच 7व्या स्पर्धेचं अभिनंदन. 6 मध्ये 10 करायचं.